नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बुरशीनाशकाची फवारणी करायला लागलो आज. ड्रिचिंग करायला लागलोय. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये अंडी, गूळ आणि ताक ह्याचं मिश्रण केलंय. आणि तुम्हाला आपलं माहीतच आहे, टॉप सिक्रेटचा प्लॉट आहे. टॉप सिक्रेट गुलाबाचा प्लॉट आहे. ह्याला आपण ड्रिचिंग करायला लागलोय आज. कसा आहे बघा प्लॉट, कसा आला बघा, फुलं कशी दिसायची बघा. आता खरंच पावसाची लय कमाल आहे मित्रांनो. पावसाचं लय मोठी आहे माहित आहे तुम्हाला सांगतो. पावसामुळे काय असं दिसायला बघा, फुल बघा, दिस लागला असं फुल आहे मित्रांनो. एक नंबर आहे तुम्हाला सांगतो, मस्त आलंय बघा, एक नंबर असे हे झाले. तर अशी पद्धतीनं हे सगळे आपली बाग आलेले आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, हा कसा दांडा झाला आहे. दांडा सुद्धा मजा झाले. आणि ही वाकडी तिकडे पाणी व्हायला आहे की नवीन जी नव्हती आलेली आहे ती नवीन नव्हती व्यवस्थित व्हायला लागली. आता चालू झालंय मस्तपैकी, चांगलं दिसायला लागलं प्लॉट बी आता. आणि फुलाची सुधारणा पण झाली आणि फुलं पण त्या पद्धतीनं सुधारली. त्याची देठ पण चांगलं निब्बर झालंय. देठ असं मोठं झालंय, सटक्या देठ झाले आता. तर मित्रांनो, मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो, नवीन नवीन माहिती देत असतो. तर असंच माझं प्रोत्साहन वाढावं म्हणून तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन. आता हे बघत जा तुम्ही. आता हे कसं आहे बघा, ह्या पावसा पडल्यामुळे हे फुटवा कसा सुरू झाला बघा. आता एक नंबर फुटवा यायला तुम्हाला सांगतो. खाल्ल्या बाजूला फुटवा बघा, हे कलमाचाच फुटवा आहे. हे खालचं जे एकदम हे जे आहे जमिनी खालचं, तर ते आपल्याला तोडून काढायचं आहे. हे ठेवणार नाहीत आपण. ही फुटवा आपल्याला फक्त पाहिजे. तर अशा पद्धतीमध्ये फुटवायला हे हिरवगार जे दिसायला का, हे बी आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण हे खालचं जंगली काडीचं कलम आहे. आपल्याला फक्त कलम ठेवायचं, जंगली काडी कट करून टाकायची मित्रांनो. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपली बाग सुरू आहे बघा. आता ह्याच्यामध्ये अजून काय झालं माहिती आहे का, एक संकट गेलं की दुसरं संकट लगेच तयारच असतं मित्रांनो. त्याच्यामुळं आतूनात प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काय झालं ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. नवीन जेव्हा काही पालवी दिसते, नवीन नव्हती फुटली, त्याची सगळी पानं खाल्ली आहे का नाही. तर ह्याच्यामध्ये एक किडा आहे. तर ते किडा ह्याच्यावर अटॅक करायला लागला आहे. आता त्याची फवारणी करायची होती आपणाला, पण ते फवारणी आपल्याला ह्यासाठी करता नाही आली की पाऊस पडला आणि पानावर आता ती बसणार नाही. त्याच्यासाठी आजची फवारणी थोडी राहिली. पण होता होईल एवढा प्रयत्न करणार. जर समजा अजून हडकलं तर आपण ही फवारणी करून घेणार आहोत लगेच. हो, कसं देठ आलं बघा निब्बर, असं जाड देठ पाहिजे मित्रांनो. आणि कळी कशी आली बघा, कळी ह्याला म्हणायचं टॉप सिक्रेट. कशा आली बघा कळ्या नुसत्या, आहे का नाही. कळीची बी संख्या बऱ्यापैकी आहे, कळ्या बऱ्यापैकी निघायला लागलेत. आता ह्याला आपण परत 1261 वगैरे सोडणारच आहोत. 1261 एक स्प्रे पण घ्यायचा आहे आपल्याला. आणि स्प्रेच्या ह्याच्या अगोदर होता होईल एवढा प्रयत्न करणार आहोत आपण की ह्याला आपण हे करू. ड्रिचिंग झाल्याच्या नंतर एक दुसरी ड्रिचिंग आपण ह्याला 1261 वगैरे घेणार आहोत आतमधून, आतमधल्या बाजूनं. तेव्हा आता ही कशी फांदी आली बघा. ही कसा फुटवा आला वरी फास्ट. तर असा फुटवा त्या कलमातूनच येणं गरजेचं आहे. त्याच कलमाचं देठ असणं गरजेचं आहे. आता त्याला तुम्ही बघू शकता, इथं मध्ये पानामध्ये अनेक फुटवे तयार झालेत, दिसत आहेत तुम्हाला. अनेक फुटवे परत मध्ये तयार झालेत. तर असं ह्या देठाला भरपूर फुटवे येणार आहेत. भरपूर चांगल्या पद्धतीमध्ये आपली बाग होणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो आपली बाग आलेली आहे. तर जे माझ्या नवीन कोण माझे चॅनल बघत असतील अशा लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि नवीन काय कुठली आणखी माहिती तुम्हाला जर समजा काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला ती सांगत जाईन. तर आता ही दोरी बांधली किती फायदेशीर झाली बघा मित्रांनो आपल्याला. कारण आपण ह्याच्यावर सगळं लोड पडायला लागलं. आता पाऊस जास्त आहे, वारं जास्त आहे, त्यामुळं हालायला लागलं हे सगळं. तर
हालू नये म्हणून आपण ह्याला दोरी बांधलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.